अध्यक्ष महोदय, माझा शेवटचा आणि अत्यंत दुःखदायी वेदना देणारा अत्यंत वेदनादायी असा माझा शेवटचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, हे सरकार आल्यापासून मी सातत्याने पत्र देतोय की माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये एक विधानसभेचा आमदार म्हणून मला पैसे द्या. अध्यक्ष महोदय, एक दमडी सुद्धा या सरकारने मला दिली नाही. अध्यक्ष महोदय, ऐकून घ्या माझं दुःख. एक दमडी सुद्धा मला दिली नाही. आम्ही सगळ्यांनी मी सगळ्यांना पत्र दिली. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, माननीय गृहमंत्री सगळ्यांना पत्र दिली. कार्यालयात 50 फोन केले की मला तुमच्या मंत्री महोदयांना भेटण्याची वेळ द्या. एकच मिनिट. पण अध्यक्ष महोदय, आमदार कटोरा घेऊन दारात उभे असताना माझ्या मतदारसंघात वेगळ्या पद्धतीने 50 कोटी रुपये आले. सरकारी यंत्रणा वापरून, सरकारचे पैसे वापरून एका निवडून आलेल्या आमदाराला छळण्याचा प्रकार आहे. हे कधी झालं नव्हतं इथे. म्हणजे निवडून आलेला लोकप्रतिनिधी तिथे आहे, त्याची पत्र तिथे आहेत. पण ज्यांना गरज नाही पैसे देण्याची, ज्यांना उद्या तुम्हाला उमेदवार करायचा आहे, त्यांना तुम्ही पैसे देता का? तर हा आपल्या विरोधात बोलतो, याला पाडायला पाहिजे म्हणून सरकारी पैशाचा वापर करता. हे दुर्दैवी आहे. आम्ही तुमच्याकडे तुमच्या खिशातनं पैसे मागायला येत नाही. सरकारचा पैसा आहे, तो आमदाराला मिळाला पाहिजे. आणि अध्यक्ष हे फार दिवस चालणार नाही. हे असलं धोरण फार दिवस सदस्य श्रीमती गीताताई जैन, आज सासवाचे दिवस आहेत, तर उद्या सुनेचे दिवस येतील. असा अन्याय आमदारावर बिलकुल